लागायचे आता त्याला काय गार लागते ना आता हा मगाशी सांगतो जॅकेट घाल नाही घातलं आता झालाय पॉवर बँक वर त्याला लावलाय चार्जिंगला 25% पर्यंत झालाय आता माउंट आहे ना माझ्या हेल्मेटवर लावणार आहे मी थोडी मोठं ब्लॉगिंग चालू करतो आता जाताना परतीचा प्रवास पहिले काम करू तिथं वॉटर शूट करू नाही पहिले इकडे जाऊ नंतर जाता तर तसं इकडून नाही जाणार तिकडूनच जाणार आलोय तसंच जायचंय पलीकडनं रस्ता आहे वेगळा कुठं एक मार्ग घ्यायचा हे बघा इधर रास्ता नहीं उधर आपण निकल पड़ा कुठून आम्ही चाललोय नाणेमाची बघायला नाणेमाची बघतो आम्ही ओ भाई गाडी घसरी गाडी घसरी गाडी घसरी बघा नाही रस्ता नाहीये रस्ता नाहीये बहुतेक पुढे काय चल पुढे जाऊन चल पुढे मित्रांनो मला भीती वाटते रे गाडी कुठे पण घालायला याला काय याची आता नवीन गाडी येणार आहे मी नवीन घेतली व्ह्यू बघा व्ह्यू व्ह्यू नुसता व्ह्यू ना मेरी जान एंड संपलं इथे संपलंय खलास मला वाटतं खाली होता व्ह्यू बघा फक्त व्ह्यू मित्रांनो बघू शकता सुंदर असं व्ह्यू सुंदर एकदम सुंदर फोटोशूट चालू आहे इकडे पण इकडे बघितलं तर इकडे नाणेमाचीचा व्ह्यू आहे ओ माय गॉड बघू शकता हा जर व्ह्यू बघायचा असेल ना मित्रांनो हा तर तुम्हाला फक्त कुठे यावं लागेल तुम्हाला नाणेमाची वॉटरफॉलच्या बाजूला जो मडेघाट वॉटरफॉल आहे तिथे नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सह्याद्रीमध्ये भटकंती करावी लागेल आणि मित्रांनो आमचा एक मित्र आहे त्याचं म्हणणं काय माहितीये का आणि मी त्याचं नाव सांगतो मित्रांनो तो माझा मित्र आहे प्रसाद रात्री आमचा थोडासा विषय झाला तो काय बोलला माहितीये का की पैसा वाचवा कशासाठी वाचवायचा पण पैसा आता समजा आता जे फिरायला आले सगळे पैसे वाचवतात का आता मला सांगा ह्यांचे वय खूप आहेत म्हणजे 40-45च्या वयाचे आहेत तरी पण एन्जॉय करतायत बरोबर आहे एकदा वय निघून गेलं ना मित्रांनो एकदा वय निघून गेलं की तुम्हाला काही फिरता येणार नाही काही नाही आता तो मित्र बोलतो की आपण पुढच्या पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे पुढची पिढी आपला विचार करणारच नाहीये पुढच्या पिढीचा आपण विचार करतो आणि पुढची पिढी आपला विचार करेल का त्यासाठी मित्रांनो आयुष्यामध्ये ना आपल्या फिरून घ्या एन्जॉय करा जेवढं पण फिरता येईल ना तेवढं फिरून घ्या
बस एन्जॉय करा. तसंही मला पण आवड आहे नवीन नवीन ठिकाण एक्सप्लोअर करायची. पण काय होतं कामामुळे बाकीच्या गोष्टींमुळे वेळ भेटत नाही. पण तरी पण वेळात वेळ काढून आम्ही फिरणार आणि इथून पुढे फिरणार 100%. आणि 100% फिरायचं 100%. आणि इथे पाऊस आलाय. आता आम्ही निघतो बाहेर जाऊन रोडवरचे फोटो काढतो. आजचा अनुभव एकदम खतरनाक होता. मस्त मजा आली. आता आम्ही निघालो. ऑफरोड 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 ऑफरोडिंग झाली आमची. ओ खतरनाक 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 खतरनाक. रस्ता कुठे निघतो काय माहीत नाही. रस्ता कुठे निघणार आहे माहीत नाही. तरी पण आम्ही चाललोय. ओ स्लिप झालेली. अरे अरे मेरे चंदन कंटेंट 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 नाही काय सुटलं नाही. प्रॉब्लेम चेम गया यार. प्रोग्राम गेला. प्रोग्राम चपटा झाला चपटा. देखो गाइस आईच्या गावात अनिल राठोड बंजारा कंटेंट मिल गया. बाकी कुछ नहीं कंटेंट मिल गया. मला भेटला कंटेंट. जाऊ दे. मडे घाटात अनिल राठोड यांचा झाला अपघात. काय नाही नॉर्मल आहे भावांनो. भावांनो नॉर्मल आहे. जस्ट म्हटलं माझी नाही झाली. जस्ट मित्रांनो काय आलं माहिती आहे का माझी आहे ना गाडी तिथे स्लिप झाली. तर मला बोलतं माझी नाही झाली स्लिप. आहे का काय गरज आहे का. सरळ चल ना वाकड्या. तरी नाही ऐकणारा. ते बघा ते बघा ते बघा. मला कंटेंट भेटला. ये भी गया ये भी गया. दोन वेळा झालंय. ये मडगार भी गया दोस्तों. आजच्या गावात बघू. अग बाय अभी लेने वाला क्या सोचेगा. आणि गाडी विकतोय मित्रांनो. अरे फुटरेस्ट. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. फुटरेस्ट आहे. अरे हे नीतला स्क्रू तुटलाय. पण स्क्रू तुटलाय का काय तुटलंय. तुटला. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. नट निघलाय ना फक्त. अरे तो आतमध्ये तुटलाय वाटतं अनिल. हे का हा आता ना तुटला. वेल्डिंग होतं ना ते. अरे ते वेल्डिंग होतं. बस 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 ठीक आहे ठीक आहे. चल बघू नंतर. आहे ना ब्रेक आहे ना. हे अनिल आपण या रस्त्याने नाही आलेलो. आपण ह्या रस्त्याने जाऊ शकतो ना. अरे पण या रस्त्याने नाही आलो. या रस्ता कुठे चाललाय. हे बघा मित्रांनो झोपण्याची गाडी घेणार आहे ना. सनी फक्त माझा ब्लॉग बघा. गाडीची अवस्था बघा काय करतोय. आपलं गॅरेज बघायचं कुठेतरी पहिलं. हा गॅरेज बघू चल ठीक आहे. लागलं तर नाहीये. लागणार नाही ते आपल्याला. काही झालं तरी मित्रांनो गाडी सोडून द्या. गाडी परत बनवू शकतो. हातपाय मोडले तर अवघड होईल. ब्रेक लागतोय. ब्रेक लागणार की. ओके ठीक आहे चल चल मी आता हळू चल. अरे स्टार्ट कर ना. आणि ठीक आहे संपलं त्याचं काम. अनिल काम संपलंय त्याचं. चालू पण नको करू. चला शॉर्ट होईल. वागल्यांचं काम 25 झालेलं आहे अनिल राठोडच्या. ठीक आहे चल नवीन वस्तू. चल काही विषय नाही भाऊ. चल चल अजून पुढे ॲडव्हेंचर आहे खूप. चल कुठली गाडी नाही घ्यायची. नाव नाही घ्यायचं बाबा. अरे स्टार्ट काढ ना. त्याचा टायर झालाय गोटा. त्यामुळे गाडी स्लिप होते बाबा.
कुठे निघतो काहीच माहीत नाही आयडिया नाही. काहीच आयडिया नाही मित्रांनो रस्ता कुठे निघतो हा. पण चाललो आहे पटकन. वेगळ्याच रस्त्यावर आलो. हा ना रस्ता अनिल तिकडूनच जाऊ. रे हा रस्ता नाही आहे मित्रांनो कुठे पण चालला. अरे हा रस्ता वरती चाललाय हा नाही आहे रस्ता बाबा ऐक ना. तोच आपण जिथून आलो तिकडून जाऊ. सर नको गोजरी हा युटर्नच सर. मग कुठे जाणार आहेस तू. मडगाड गेले दोन्ही साईडचे मडगाड गेले त्याचे. खर्चा पडेगा अभी खर्चा. हा परत काहीतरी तुटल. येऊ का ये पकड. हे फुटरेस्टवर आहे फुटरेस्टवर. अर्धा सोड स्टँड लो. सोड. भगवान भाई लाख वाचली याची गाडी आता. काय नाही चल 0 0 नाही मला ह्याचं काहीतरी केलं पाहिजे यार काम. ठीक आहे ना बघू ना अनिल. हे अनिल हे पहिला फक्त X200 Pro टाक ना बॅगेत. हे बॅगेत टाक ना. सोड चला. और दोस्तों अभी तगड़ी वाली ऑफ रोडिंग होगी क्या. ऑफ रोडिंग तगड़ी वाली होगी. मित्रांनो मला गाडीची सौंदर्यता थोडी कमी वाटते. तिला मी 4 चांद लावतो. आता 1 चांद लागलाय आणि आता 1 चांद लागलाय. तिची पण सौंदर्यता कमी वाटते का. हे बघा हे बरोबर नव्हतं पण पंकज. चिखल बस मी एवढाच. पंकज सौंदर्यात वाढू का थोडी. ऑफरोडिंग तर पूर्ण झाले. गाडीची अवस्था बघा.
हे बघा पूर्ण माग. मित्रांनो आजची राईड एक नंबर राईड होती. आजची राईड जर तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्की सांगा प्लीज, पॉझिटिव्ह कमेंट. का तर आम्ही बिगिनर्स आहे आणि इट्स इमोशन्स. ठीक आहे, प्रत्येक रायडरची एक इच्छा असते की एक राईड व्हावी. चिखलात आहे ना मापाला मजा येते कधी कधी, जास्त नाही. मित्रांनो राईडला आल्यानंतर ना हे 2 रुपयाचं लॉलीपॉप आपल्याला किती एनर्जी देतं ना ते पंकजला विचार. फर्स्ट टाइम येतो पण त्याला विचार. राईड केलंच मी, पण हे फर्स्ट टाइम आहे. हे फर्स्ट टाइम. ते बरोबर आहे. नाही पण मजा येते खायला, एनर्जी आली आता एनर्जी. पंकजने X200 Pro काढलाय तर आपण फोटो शेअर करून घेऊ. मी फोटो बिटो काय देणार नाही आला. अरे घे ना, हे तोवर चार्जिंग होईल. हे पण हे झालं बघ. 25 झालं सर. 25 अंदाज हो दे, मग शेअर कर ना तो. कशाला घेऊन आण. दे त्याला. काय रे बेटा, काय आलं, काय पाहिजे? बिस्किट बिस्किट. ए थांब. रुको रुको. यार हो. अरे तुलाच देणार आहे. चल डन. डन. हो चला काका, भेटूया परत. चला राईड झाले, परतीचा प्रवास चालू झालेला आहे. मस्तपैकी इथे चहा पिली, बिस्किट खाल्लंय. थोडीशी कोल्ड स्टार्ट करू, पूर्ण गाडी झाली. ओके चल, मस्त परतीचा प्रवास चालू झालेला आहे. पाऊस पुढे जाऊन घेतो आपण. काय देईल तुला? मला एक सांगत होतो मी, मागाशी थोडं सांगत होतो जॅकेट घाल, थंडी लागेल पण नाही ऐकला. आता जॅकेट पाहिजे त्याला, जॅकेट पाहिजे आता त्याला. काय गार लागते ना आता. हा मगाशी सांगतो जॅकेट घाल, नाही घातलं. पडणारच कुठे लागणार. मग हो बडे. रस्त्यावर पाणी, पाण्यात रस्ता, रस्त्यावर पाणी, पाण्यात रस्ता. आणि आम्ही निघालोय उडो पाणी उडो. राईडला येण्याची मजा वेगळी, खतरनाक मजा आहे. काय बर, आणि तर म्हणणं की पुढे रस्ता खराब आहे. आम्ही मडेघाटला जाताना दुसऱ्या रस्त्याने गेलोय आणि आता परतीचा प्रवास आम्ही दुसऱ्या रस्त्याने करतोय. रस्ता भरपूर काम. मित्रांनो तुम्ही एक गोष्ट नोटीस केली ना, पलीकडच्या साईडला बघा तो तोरण आहे. आता आपण मगाशी जो रस्ता चुकलो होतो तो पलीकडच्या बाजूने आला असतो, तो आपल्याला खूप हेवी पडला असता आणि आपण आता चुकलो असतो तर आपण 17 किलोमीटरचा एक्स्ट्रा ट्रॅव्हल केला असता. जर आपल्याला फिरप करायचं असेल तर पुढे वेल्ल्यामध्ये एकच पेट्रोल पडते. त्याच्यानंतर आपल्याला फिरपसाठी तुझं किती आता? माझी रिझर्वला नाही लागतात.
नाही लागली ना. माझ्या अजून 2 कांडे आहेत. तर साधारण चल जाऊ. गाडी नाही, नाव नको घेऊ. सॉरी वॉटरफॉल बेबी कम टू सह्याद्री. मित्रांनो, हे जर नजारा बघायचा असेल तर तुम्हाला सह्याद्रीमध्ये यावंच लागेल. यावंच लागते. कुठे? सह्याद्री. अरे मेहनत केली, मेहनत आहे. आता वातावरण असं क्वालिटी झाले ना, खूप क्वालिटी. रस्ता चांगला होता का असंच आहे काय माहिती. ए ब्रदर, नो 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 ब्रदर नो. हा रस्ता चांगला होता का खराब होता? तो चांगला होता. चांगला होता आणि खराब झालाय का पहिल्यापासून खराब होता? नाही, रस्ता खूप खराब आहे. ॲडव्हेंचर ऑफ रोडिंग झाली आमची इथे. जागा आम्हाला जागा द्या, जागा द्या, जागा द्या, जायला जागा द्या. ओ भाई 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 भाई, फटाके 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 फटाके. बॅकफायर. मित्रांनो, गाडी म्हणजे आपलं प्रेम आहे. प्रेम 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 आणि बांधिलकी. हा बघा बंजारा मुसाफिर निकल चुका है सह्याद्री की प्रकृति में. हा बघा कसे 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 कसे. ओ मी विचार करतोय, याच्याकडे जर BMW GS 1250 जर दिली तर काय करेल? रस्त्यासाठी गाडी नाही, गाडी रस्ते बनवायला नाही. अरे भावा, ती गाडी आहे ना, गाडी म्हणजे ती आहे ना, कुठे घेऊन जा रे, कुठे आपल्या रस्त्यातून घेऊन जा. ते ऑफ रोडिंग किंग आहे, किंग. सह्याद्रीतले भटकंती झाले, भटकंती फक्त बाईकवर झाले. पण मजा आली, मजा आली, मजा. थोडा रस्ता खराब लागलाय, आता चांगला आहे रस्ता. चष्मा तुटलाय कोणाचा तरी, चष्मा. सर्जा राजाची ही बैल जोडी, सर्जा राजाची बैल जोडी. ब्लॉग बघत असतील मित्रांनो, आयुष्यामध्ये ना थोडंसं फिरलं पाहिजे. आणि इन्स्पिरेशन आहे ना, माझं एक इन्स्पिरेशन कोण आहे माहिती का? श्रीमान लेजंड. म्हणजे शून्यातून मोठा झालेला आणि झिरो, त्या माणसाला ना झिरो ॲटिट्यूड, झिरो. आयुष्यामध्ये एवढं त्यांनी नाव कमवलंय. म्हणजे पहिला तो गेम खेळायचा, लाईव्ह स्ट्रीमिंग करायचा, पण त्या माणसाने ना एवढं नाव कमवलंय ना, म्हणजे आज आहे ना भरपूर लोक आहे ना त्याचे इन्स्पिरेशन, तो इन्स्पिरेशन आहे सर्वांचा. त्या अनिल काय बोलायचं तुला? अनिल काय बोलायचं तुला अबाउट द श्रीमान लेजंड? एक नंबर, म्हणजे आपला फेवरेट आहे, लाखो दिलांचा राजा म्हणतो, झिरो ॲटिट्यूड. भावना कधी जर भेटला ना तो, आई शपथ, म्हणजे अहो लोक पाया पडतात, तो पाया. आणि गुरुपौर्णिमेला त्याचे पाय धुवून, जे गुरु मानतात, गुरु, भरपूर लोक गुरु मानतात. तो असं नाही आहे की बाबा फेमस झाला आहे ॲटिट्यूड येतो. आणि भरपूर लोक असे पण आहेत, त्यांना आहे ना थोडं फेमस झालं की ॲटिट्यूड येतो. आणि कशाचं ॲटिट्यूड ठेवायचं भावनो? अहो दोन दिवसाची जिंदगी, 2 दिवसाची. माणूस कधी मरेल काही सांगता येत नाही, काही. आता आपण आलो आहोत वेल्हेमध्ये आलेलो आहोत. पण आता आपल्याला जायचं आहे भोर 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 भोर.
माय गॉड, काय नजारा आहे, मस्त आहे. गावाकडची माणसं खूप साधी होती. कोकणातली राईड होणार लवकर, कोकण राईड लवकर करणार काय आवाज आहे, वा वा वा, मजा येते. तोरणा किल्ला नसरापूर 31 किलोमीटर. आता चालू आहे बऱ्यापैकी. आता इकडे या साईडला भातावणी चालू झाली आणि भातावणी पण झालेली आहे. बघू शकता, मस्त आहे नजारा, मस्त आहे. थोडंसं अरे गावाकडे थोडं भारी वाटतं. बाईक लवकर घ्यायचं, मला गोप्रो घ्यायचं आहे, पण थोडं कन्फ्युजन आहे. DJ ॲक्शन 5 घेऊ, 5 Pro घेऊ का गोप्रो घेऊ? तर कमेंटमध्ये सांगा DJI चांगला आहे की गोप्रो. थोडी थोडी थंडी वाजायला चालू होती, पूर्ण भिजलोय. आता रस्ता थोडं चांगला झालेला पूर्णपणे, आता मस्तपैकी रस्ता झाला आहे. एस बी नो नो नो, मागा थांबला इथे. ओके, पेट्रोल रिझर्व लागलेला आहे आणि पेट्रोल पंपवर आलो आहे. थोडंसं पेट्रोल टाकलं, पाणीची गाडी लागली रिझर्वला. माझ्या गाडीत आहे पेट्रोल, 2 कांडे आहे, त्याची गाडी लागली रिझर्वला. रिझर्व लागला नसता, पण गाडी एवढी पळवली. हां, माझ्याकडे आहे 2 कांडे आहेत, आरामात जाईल. का टाकून घेऊ 2 कांडे? मग ठीक आहे, बघू पुढे अजून एक कांडी उतरली की मग टाकतो पुढे. आहे तसं. किती टाकतोय? गाडीची अवस्था बघा, सगळे तुटले, प्रॉब्लेम तुटलेत. माती माती नुसता चिखल. चालू आहे थोडंसं ना, चेनला लूप करू. त्यांची गाडीची अवस्था आहे ना ही बघा, गाडीची अवस्था काय केली. मागची बघा, मागची नाही एवढी घाण, एवढी नाही, थोडीच नाही, पण ल्यूपची गरज आहे, ल्यूप पाहिजे. लोक म्हणतात गवतात काय करत आता. गवतामध्ये आम्ही गाड्या बाजूला बाबा, बाजूला हो. काय कोणाचं कधी काय सांगता येत नाही बाबा. थोडी ल्यूप करू. कॉल नाही झाला, कन्फर्मेशन कॉल नाही झाला. कसला? मेडिक्लेम वाल्यांचा. हो पहिला मेडिक्लेम काढा, नंतर ते चालू कर. चालू कर ना गाडी चालू. काय करा, आजच्याच काढून द्या, मला उद्या राईडला जायचंय. दारू उद्या पडणारच का जाऊ? नाही, पण तो ॲक्सिडेंटल डेथ आहे ना, 24 तासात 12 तासात चालू होतो. ते नाही म्हणत मी. काय रे, चालू कर, स्टँड काढ की. सेकंडला टाक. इकडे पाऊस नाही आणि आता आपण नसरापूर येईल. आता नसरापूरमधून राईट मारायचं आहे पुढून आणि मग बोरकडे. पण इकडे पाऊसच नाही, त्या आईला ते भिजून नको झाले, पूर्ण चिक झाले रे.
सगळं पाणीच पाणी. भिजलोय त्यामुळे ना असं नको नको वाटतं आता. चिखल चिखल सगळं भिजले रे. जास्त ना आता एक मॅक्स टू मॅक्स आहे ना 25 मिनटात आम्ही बोरमध्ये पोहोचू. नजारा बघा काय भारी. इकडे काही ढग नाही काय नाही पाऊस नाही काय नाही मस्त वाटतं. ओ ओ ओ ओ चाले भैया काय हे आम्ही जे गेलो ना असे तिकडची ट्रॅफिक नाही काय नाही काय नाही. तिकडे आलं की नुसती गाड्या नुसता धूर नुसतं पोल्युशन. त्यामुळे कधीतरी फिरा भटकंती करा. हां जास्तीत जास्त 1-2 किलोमीटर असेल. विरवाडी आले ना 3-4 किलोमीटर. किती 8 किलोमीटर नसेल रे. 8 किलोमीटर लिहिले आहे का? हां 8 किलोमीटर आहे नसरापूर. मग तिथून राईट मारणार बोरगडे. हो धुळीने नको केले आणि सगळं ग्लोव्ज भिजलाय बूट पूर्ण भिजलाय. गाडी आता जाऊन धुवायची. गाडी धुवायची मस्त वेगळी गाडी आता क्लीन करायची होती. चेन लूप केल्यापासून थोडंसं बरं वाटते. ओ ओ ओ बसवाले भैया काय की घाई तुमको सबर तो करो ना मेरा. महाराष्ट्र MH 14 BT 3480. चला बंद करतो थोडा. मला काय झालं काय माहिती. फोन आला असणार याला. फोन आलाय. काय फोन आलाय का? तेच बोललो ना मित्रांनो. फोन आला असेल याला. युट्यूबर आहे ना. अजून चालू आहे ना आत्ता केलाय मी चालू. पूर्ण ओल्लं ओल्लं झालंय. चिखल चिखल नुसता चिखल 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 सगळा चिखल झाला. गाडी धुतली पाहिजे. मजा आली पण आज भरपूर दिवसातून राईड झाली. खतरनाक अशी. थोडी चार्जिंग कमी आता. चार्जिंग कमी. जे मित्रांनो नसरापूरला नाही जात डायरेक्ट कासवडीमधून जातो आता. आणि त्यांचं म्हणणं आहे तिथून जवळ पडेल. थोडंसं आहे तसा रस्ता. थोडा रस्ता खराब असू शकतो. औनी फार्म हाऊस बेबे. चला आलो इकडून पण भरपूर वेळा. पण रस्ता थोडासा मला खराब वाटतोय. 1 2 3 ते धक्का. पाऊसच नाही रे इकडे. पाऊसच नाही इकडे. आम्ही नुसतं भिजा. आम्ही नुसतं चिखल चिखल करू. आंबले जिरली आमची. काय जोश अजून तसाच आहे मित्रांनो. पण बॉडी आंबली. काय म्हटलं? बॉडी आंबली. काय जोश आहे. काय नाही विषय नाही. राईड केली. फक्त एवढाच विषय की रस्ते एवढे खराब आहेत ना त्याच्यामुळे खूप त्रास झाला. अपडाऊन होऊन ना मान दुखायला लागले. थांबलोय. बाकी काय नाही. आणि तिथलं आता पाणी चहा वगैरे त्याच्यामुळे ना थोडीशी सर्दी झाल्यासारखं वाटतंय मला. होईल पावसामुळे काय एवढं नाही वाटत. पण म्हणजे वातावरणात चेंज झाला. तिथं पाऊस खूप आहे आणि इथं आल्यानंतर न काहीच पाऊस नाही आहे. चेक करू शकता तुम्ही. पावसाचा थेंब पाण्याचा थेंबही नाही इकडं. काहीच नाही. काहीच नाही. थोडंसं असं झालंय की आता वातावरण चेंज आणि
तिकडे पावसात भिजलो एकदम. इकडे आल्यानंतर अर्ध्या वाटेत आम्हाला ऊन लागलं. व्हिडिओ नाही शूट करता आला ते, कारण already आम्ही भिजलो होतो. त्यात झालाय गोप्रो बंद. थोडंसं बघावं, शूट करावं. हे बघा संपलंय मित्रांनो, संपलंय ते आता. ते फक्त आता फॉगलॅम गेलेत दोन्ही साईडचे. फॉगलॅम कुठे माहितीये का? फॉगलॅम बघा गेले संपले हो, संपले शेट. मित्रांनो, सुखरूप पद्धतीने ना मडेघाट राईड झालेली आहे कंप्लीट. आणि आता बाय बाय करण्याचा टाईम आहे. अनिल आता चाललंय बोरला. मी इथून डायरेक्ट घरी जाणार आहे. आंघोळ वगैरे करून परत यायला भेटणार. जे काही डेटा असेल ते शेअर करणार आहे. अनिल आय थिंक शूज होतं. काय वाटतं आजचं? एक नंबर राईड झाले मित्रांनो. आता पंकजला इथून जवळचा रस्ता आहे म्हणून तो तिथून चाललाय आणि मी आता इथून घरी चाललोय. माझा कधीच कंप्लीट झालाय तो नक्की बघा. हा पंकजचा आहे. पंकजला सपोर्ट करा. बंजारा मुसाफिर आणि सिक्रेट आहे, सांगेल नंतर. 100% ना मेरी जान. वा पण खूप भारी वाटलं. आणि फ्यूज उडला रे, फ्यूज उडलाय. ठीक आहे, खूप भारी वाटलं भेटून. नेक्स्ट राईड आपण नक्की लवकर करूया. चल, गाडीचा फ्यूज उडलाय. ओके चल येतो मी. बॅटरी लो नसेल. फ्यूज गेलाय, फ्यूज गेला आणि फ्यूज गेलाय. चल ठीक आहे, बाय बाय. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, काय माहीत नाही. नवीन ब्लॉग आहे अशा तऱ्हेचा. इथून पुढे ब्लॉग भेटत राहतील तुम्हाला. गाडी आता खूप घाण झाले. चला बाय बाय.